तीन भावांनो, तर विषय असा होता की आज तब्येत पण एवढी खराब आहे, खतरनाक, की तोंडातून आवाज निघायला गेला. तुम्हाला आवाजावरून कळत असेल, आवाज पण निघत नाही. तरी पण आपल्या शेड्यूलमध्ये खंड पडायला नको ह्याच्यासाठी व्हिडिओ टाकतोय. तुम्हाला जास्त आज काय माहिती सांगणार नाही, फक्त सांगन की फक्त ग्राउंडसाठी आता एक जवळपास 40 ते 45 दिवस फक्त बाकी आहेत. कारण फॉर्म आपले पुढच्या महिन्यामध्ये सुटणार. कोणत्या महिन्यामध्ये? आता चालू आहे सप्टेंबर, पुढचा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपले फॉर्म निघून जातील. मग तोपर्यंत कमीत कमी आपली टोटल 110 प्लस तरी गेली पाहिजे. 110 प्लस कसे जाणार? तर 40 मार्क ग्राउंडचे पकडा, 70 मार्क पेपरचे पकडा. कमीत कमी 110 जर आता सध्या म्हणजे एक पुढच्या ग्राउंडच्या डेटपर्यंत कमीत कमी आपली टोटल 110 पर्यंत जर गेली, आपण पुढचे 10-15 मार्क कसे वाढवायचे ते तुम्हाला हळूहळू तुमचे वाढून जातील. त्याची अडचण नाही. 100% मला गॅरंटी आहे की मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या 100% तेवढे तुमचं वाढून जाईल. फक्त राहिला विषयाचा की ते करायचं कोणत्या पद्धतीनं, तर तुम्हाला सांगतो त्या पद्धतीनं डेली चालू ठेवा, रिव्हिजन चालू ठेवा. 100% त्याच्या मार्कामध्ये वाढ होईल. तुम्हाला आता आजचे टॉपिक सांगतो. आणि ग्राउंडसाठी एखादं प्री वर्कआउट बघा. प्री वर्कआउट पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे SK स्पोर्ट्सवाला धाराशिव नावाने इंस्टाग्रामवर ID आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करून तुम्ही चेक करू शकता, तिथं व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला आता आजचे टॉपिक सांगतो. तर मराठीमध्ये तुम्हाला करायचं मित्रांनो क्रियापद. तर क्रियापदामध्ये तुम्ही काय करणार? क्रियापदाचे प्रकार कोणते नेमकं? आता म्हणजे आता कोणकोणते क्रियापद जवळपास शक्यतो क्रियापदावर प्रश्न पडतो. धातुसाधित क्रियापदे ह्याच्यावर 100% प्रश्न पडणार, म्हणजे पडणार. क्रियापदावर प्रश्न पडत नाही. धातुसाधित क्रियापदे कोणती ह्याच्यावर प्रश्न पडतो. तर प्रकार पूर्ण नीट अभ्यास करा. जे जुने झालेले प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकामधून तुम्हाला प्रश्न भेटतील. तर बघा, तुमच्याकडे एखादं जम्बोचं पुस्तक असेल, जसं की तुमच्याकडे समजा आपलं 35,000 असेल, 44,000 असेल, किंवा एखादं नोबलचं पुस्तक असेल, स्मार्ट सिटी पब्लिकेशनचं असेल, किंवा तुम्ही टेलिग्रामवर बघा, तुम्हाला क्रियापदाचे प्रश्न भेटून जातील. क्रियापदाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करा. आणि गणितच तुम्हाला करायचं काय, तर गुणाकार आणि भागाकार ह्या 2 गोष्टी अशा आहेत की त्याच्याशिवाय गणित हा विषय सुटणं शक्यच नाही. तर त्या गोष्टीचा जर तुम्हाला भेटला तर जेवढे भेटतील तेवढे जास्त उदाहरणं सॉल्व करा. स्वतः उदाहरणं तयार करा. 350 गुणिले 450 अशापासून चालू करा. नंतर पहिल्यांदा समसंख्या पण चालू करून परत हळूहळू विषम संख्यावर या. एक विषम एक समसंख्या घ्या, परत 2 विषम संख्या. म्हणजे जसं की आता 2 संख्यांचा गुणाकार 40 आहे, त्यातली एक संख्या 10 आहे, तर दुसरी संख्या कोणती? तर या पद्धतीने त्याला एक्सची मांडणी करून प्रश्न तुम्हाला भेटतील 100%. तर ते प्रश्न सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला मी सांगत नाही की 4 गुणिले 6 असले प्रश्न येत नाहीत. प्रश्न येतात शाब्दिक स्वरूपामध्ये. जसं की आता एक संख्या x मांडली, दुसरी संख्या y मांडली, तर दोन्ही संख्यांचा भागाकार येतो 30. तर त्यामध्ये मोठी संख्या जर 120 असेल, अशा पद्धतीचे असतात. तर त्या पद्धतीचे प्रश्न. आणि तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला आज करायचं आहे तुम्हाला की ज्याला आपण हे म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, घड्याळ. आपलं घड्याळ, घड्याळाचं किंवा दिशा घेऊन टाका तुम्ही आज. ठीक आहे. तर दिशा तुम्ही आज करा. दिशाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. दिशाचे प्रश्न कसे असतात की रोहन 10 किलोमीटर सरळ चालत गेला, परत त्याने डावीकडे 20 किलोमीटर चालत गेला, परत उजवीकडे वळला, 30 किलोमीटर चालत गेला. तर आता त्याच्या मूळ दिशेपासून तो कोणत्या दिशेकडे आहे? तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. प्रश्न तुम्हाला भेटतील पुस्तकामध्ये. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण आपण रिव्हिजन करतोय, हे कोणता एक नवीन मुलगा चालू करतोय त्यासाठी नाही आहे, हे त्याच्यासाठी पण लागू होतं. पण त्यानं काय करायचं की आपलं शेड्यूल लिहून घ्यायचं आणि कोणत्या ह्याच्यासाठी 2-3 दिवस करत असं एक 90 दिवसामध्ये 100 दिवसामध्ये त्याचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला जीकेचं काल सांगितलं होतं. जीकेचं तुम्हाला सांगतोय की आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल झालं. मे, जून, जुलै, ऑगस्ट ह्याचा तुम्ही हे करू शकता. मे, जून, जुलै, ऑगस्टचे जेवढे तुम्हाला जे आपलं काय म्हणतो त्याला आपण, जे दिनविशेष राहतात, त्याचे दिनविशेष करा. किंवा भारतातील सगळ्यात लांब आणि सगळ्यात मोठे या 2 गोष्टी तुम्ही करा. या 2 गोष्टीचा 100% पेपरला असतात. जसे की आता भारतातील सगळ्यात लांब वाहणारी नदी कोणती, भारतातील सगळ्यात लांब पर्वतरांग कोणती, ह्या गोष्टी राहतात. त्या गोष्टीचा तुम्हाला 100% फरक पडेल. या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ह्या गोष्टीचा पेपरला 100% पडणार. पेपरला जास्त दिवस बाकी नाहीत मित्रांनो. एक दिवस महत्त्वाचा आहे. एक दिवसामध्ये आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, दिशावर 2 प्रश्न 100% असतात. राहिले क्रियापदावर 2 प्रश्न 100% असतात. त्यानंतर परत तुम्हाला गणितात सांगितलं, गणित गुणाकार भागाकार याच्यावर 1-2 प्रश्न तर 100% येतातच. एक 5-6 मार्क. काल आपण 13-14 मार्कावर आलो, आज आपण 18 ते 19 मार्कावर आलेलो आहे.
तर हळूहळू तुमचा मार्क वाढत जाईल. 100 मार्कावर कधी जाऊ तुम्हाला पण कळणार नाही. आणि जर तुम्ही आज अभ्यास केला नाही तर उद्या तुमचा पोरगा कुठल्या तरी तुमच्या पुढे निघून जाईल एखाद्या मार्कानं. एकच मार्क मित्रांनो खूप महत्त्वाचा असतो. करा. जय हिंद. सगळ्यांना गुड लक. चालू ठेवा. आज 4था दिवस आहे. हळूहळू आपला 25 दिवस कसा येईल तुम्हाला कळणार नाही. जय हिंद.